नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आपलं सुयोधिका चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण रोज काही ना काही माहिती जाणून घेत असतो. महान व्यक्तिमत्वांविषयी आपण जाणून घेत असतो. तर त्यात आज आपण भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाणून घेऊया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झालेला होता. त्यांचा विवाह लहान वयातच ज्योतिबाराव फुले या महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालपणापासूनच त्यांना शिक्षण दिले. घरातच त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि दोघांनी मिळून 1848 साली पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याला मोठा विरोध होता. तरीसुद्धा त्या सावित्रीबाई फुलेंनी धैर्याने काम केलं. त्यांनी स्त्रियांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. विधवांचं पुनर्वसन केलं. तसंच समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची जी क्षमता होती ती त्यांनी आयुष्यभर कार्यरत ठेवली. आयुष्यभर त्यांनी समाजाशी लढा दिला. त्यांच्या कार्यामध्ये अनेक अडथळे येत होते. लोकांनी त्यांना दगड मारले, शेण फेकले त्यांच्या अंगावर, तसंच चिखल फेकला. परंतु त्यांना ज्योतिराव फुले यांची म्हणजेच त्यांच्या पती यांची साथ होती. त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. स्वतःच्या अंगावरील शेणाची चिखलाची साडी बदलण्यासाठी एक साडी सोबत त्या नेत असत आणि ती बदलून मग शिकवायला त्या उभ्या राहत असत. आयुष्यभर त्यांनी समाजासाठी कार्य केले. परंतु 1897मध्ये प्लेगची साथ आलेली होती. तर या प्लेगची साथ असताना त्यांनी रुग्णांची सेवा केली आणि या रुग्णांची सेवा करत असतानाच दुर्दैवाने त्यांनाही प्लेगची लागण झाली. त्या आजाराची लागण झाल्यानंतर 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे संपूर्ण जीवन आपल्याला शिकवतं की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि या सावित्रीबाई फुले होत्यात म्हणून आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलू शकते. म्हणून त्या सावित्रीबाईंची मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद.